आज रोजी मिलिंद सोनपसारे यांच्या जन्मदिवसाच्या दिवशी आम्ही सर्व एकत्र आलो असताना त्यांना ऑल इंडिया उलमा बोर्ड मराठवाडा अध्यक्षपदी नियुक्ती देत आहोत। त्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि ते आपलं पूर्ण योगदान हे सुफी संत विंग साठी देतील अशी अपेक्षा करतो। अनुराधा सोनपसारे यांना जिल्हाध्यक्षपदी सुफी संत विंगच्या जिल्हाध्यक्षपदी व स्मिता यांना शहर अध्यक्षपदी नियुक्ती देत आहोत। सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन, धन्यवाद। मी रवी नारायण खिल्लारे, ऑल इंडिया उलमा बोर्ड सुफी संत विंगचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहे। औज़ बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। आज मिलिंद वसंत सोनपासरे साहब का जन्मदिन के अवसर पर ऑल इंडिया उलमा बोर्ड की जानिब से मुबारकबाद देते हैं और हमारी पूरी टीम की तरफ से भी मुबारकबाद देते हैं। आज ऑल इंडिया उलमा बोर्ड की जानिब से हमारे जो प्रदेश अध्यक्ष है सूफी संत विंग के रवि नारायण खिल्लारे साहब ने आज उनकी कार्यकारिणी जाहिर की है, जिसके चलते मिलिंद वसंत सोनपासरे साहब को मराठवाड़ा अध्यक्ष पद पर नियुक्त किया है। उसी के साथ अनुराधा सोनपासरे मैडम को भी जिला अध्यक्ष पद पर नियुक्त किया है और स्मिता येनुरवाल इनको भी औरंगाबाद शहर पद पर सूफी संघ पद पर नियुक्त किया है, जिसके चलते तमाम नवनियुक्त पदाधिकारियों का मैं तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं और उनसे ये उम्मीद जताता हूं कि ऑल इंडिया उलमा बोर्ड ये एक सामाजिक संगठन है। ये हमारे सामाजिक संगठन के अंदर सभी धर्म के लोग एक सामाजिक काम करते हैं। इसमें हर पार्टी के लोग हैं, राष्ट्रवादी है, कांग्रेस है, हमको कोई पार्टी से लेना देना नहीं है। बस हमारा जो सामाजिक संगठन है, ये संगठन हमारे औरंगाबाद शहर, ज़िला और पूरे महाराष्ट्र और इंडिया लेवल तक इसमें पदाधिकारी है। उसी के साथ हमारा मुख्य उद्देश्य यही है कि पूरे भारत देश में और अपने विशेषकर महाराष्ट्र और औरंगाबाद शहर में हिंदू मुस्लिम एकता का सद्भाव दिखना चाहिए और सब एक दूसरे के प्यार मोहब्बत से रहना चाहिए और अपने औरंगाबाद शहर और ज़िले में शांति और अमन से अपनी ज़िंदगी गुजारना चाहिए। इतना बोल के मैं अपनी जगह लेता हूँ। खुदा हाफिज़। बरकातो नमस्ते। मैं सीमा मांडविया, उलमा बोर्ड महिला शहर अध्यक्ष। आज हम लोग यहाँ पर जमा हुए, मिलिंद सर का बर्थडे था और आज कुछ नियुक्त पेपर भी देना था और मेरी तरफ से, हमारे उलमा बोर्ड के ग्रुप की तरफ से मैं मिलिंद सर को बहुत बहुत मुबारकबादी देना चाहती हूँ और उनको सूफी संत मराठवाड़ा अध्यक्ष पद पर उनको नियुक्त किया गया है, इसकी भी मुबारकबादी देना चाहती हूँ। उसके साथ ही उनकी वाइफ अनुराधा मैम, उनको भी मैं मुबारकबादी देना चाहती हूँ और हमारे स्मिता मैम, इनको भी मुबारकबादी देना चाहती हूँ। थैंक यू। मिलिंद वसंतराव सोनपसारे जस्ट नाऊ आता ज्यांनी आपल्या उलमा बोर्डचे जे अधिकारी आहेत, आता आज पहिल्या वेळेसच माझी त्यांची भेट झालेली आहे, परंतु त्यांनी माझ्यावर जो काही ट्रस्ट केलेला आहे आणि त्यांच्या पद्धतीने जे सुफी संत वगैरे जे काही आहेत, या पद्धतीत त्यांच्याकडून मला त्यांनी जो काही माझ्यावर विश्वास दाखवला आहे, त्यांच्या विश्वासाला पात्र अशी मी कार्य करेल। आता सध्या जस्ट नाऊ तर मला एवढी त्याबद्दल माहिती नाही, पण जसे ते माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येतील आणि विशेष म्हणजे कसं आहे, मी जे कार्य करतो तर माझ्यामध्ये जे कार्य करण्याची क्षमता आहे, त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, हा विश्वास मी सार्थ ठरवेल ही मी त्यांना हमी देतो। स्मिता येनुरवार, आज माझी लाडकी मैत्रीण अनुराधा सोनपसारे हिच्या मिस्टरांचा बर्थडे, मिलिंद सोनपसारे यांचा, त्यानिमित्त आम्ही सगळे जमा झालेलो आहोत। तर त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही इथे ऑल इंडिया उलमा बोर्डची पण पूर्ण टीम इथे जमा झालेलो आहे।
या टीमने आम्हाला आज मला अनुराधा सोनपसारे आणि तिचे मिस्टर मिलिंद सोनपसारे यांना एक मोठ्या पद देऊन आम्हाला त्या उल्मा बोर्ड मध्ये सहभागी करून घेतलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, मी अनुराधा मिलिंद सोनपसारे. आज मिलिंद वसंत सोनपसारे यांचा जन्मदिनानिमित्त ऑल इंडिया बोर्ड आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सगळ्यांनी मिळून आज आम्ही हा छोटासा प्रोग्राम राबवण्यात आणलेला आहे. आणि आज मिलिंद सोनपसारे यांच्या बर्थडे निमित्त आज आम्हाला ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या तर्फे मला जिल्हा अध्यक्षपद देण्यात आलं आहे. आणि ही पद म्हणजे यांनी माझ्यावर मोठी जबाबदारी टाकली. याबद्दल मी फैसल सरांचे खूप आभार व्यक्त करते. आणि मी ही जी जबाबदारी आहे ती पूर्णपणे प्रामाणिकपणे पार पाडेल. आणि औरंगाबाद शहरामध्येच नव्हे तर खेड्यापाड्याला जे 8 तालुके आहे तिथे देखील आमचे ऑल इंडिया बोर्डच्या माध्यमातून आम्हाला जसं काही काम करायचे आहे. आज आम्ही म्हणजे सर्व ग्रुप मिळून आम्ही म्हणजे भरपूरशी कामं करूयात. जसं की गरीब लोकांची मदत वगैरे अशी भरपूरसं आम्ही आता आजच्या दिवसामध्ये आम्ही भरपूरशी कामं करणार आहे. आणि माझी मैत्रीण स्मिता हिला शहर अध्यक्षपद देण्यात आलं आहे. ती देखील औरंगाबादची कामगिरी चांगली व्यक्त करणार आहे. आमची पूर्ण टीम ऑल इंडिया बोर्ड आम्ही सगळं एकत्र येऊन आज दाखवून देऊयात औरंगाबाद या तालुक्याला की आम्ही ऑल इंडिया बोर्ड हे काय करू शकते. आणि आम्हाला आज असं काहीतरी नवीन करायचं आहे आमच्या याच्यातून की ऑल इंडिया बोर्डचं नाव पूर्ण म्हणजे तालुक्यात नव्हे शहरात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं पाहिजे. आणि त्याच्यातून आमचे जे मार्गदर्शक आहे रवी भाऊ खिल्लारे हे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. यांचे खूप आम्हाला सहकार्य राहते. काही पण झाले ते रवी भाऊ खिल्लारे म्हणजे आमच्या पाठीशी उभी राहतात. तशाच आमच्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षामधल्या ललिताताई मगरे आपण ह्या प्रोग्रामला उपस्थित राहून त्यांनी प्रोग्रामाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देते. तसेच आमचे शहर अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष उद्धव भाऊ बनसोडे यांनी देखील ह्या प्रोग्रामाची शोभा वाढवली त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आमचे शहर अध्यक्ष शैलेंद्र देहाडे यांनी देखील या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यांना देखील मनपूर्वक आभार व्यक्त करते. तसेच आमचे शहराचे लाडके कार्याध्यक्ष आमचे अनिल भाऊ डोंगरे यांनी या सकाळपासून या प्रोग्रामला उपस्थिती राहून त्यांनी या प्रोग्राममध्ये खूप सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करते. आणि ऑल इंडिया टीमचे पुन्हा आभार व्यक्त करते. मी शैलेंद्र देहाडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष. आज आमच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भाऊ सोनपसारे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित असलेले आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष उद्धवदादा बनसोडे, शहराचे कार्याध्यक्ष माझे अनिल डोंगरे आणि आमच्या महिला जिल्हाध्यक्षा अनुराधा सोनपसारताई, शहराच्या अध्यक्षा मगरेताई आणि आमचे ऑल इंडिया उल्मा बोर्डचे आमचे अध्यक्ष साहेब काय नाव फैसल शेख साहेब हे सर्वांनी मिळून इथं उपस्थित राहून आमचे मिलिंद सरांना शुभेच्छा दिल्या. आणि त्यासोबतच त्यांची आज ऑल इंडिया उल्मा बोर्डच्या मराठवाडा अध्यक्ष म्हणून निवड झाली. त्याबद्दल मी माझ्यातर्फे माझ्या शहराच्या टीमच्या वतीने त्यांना मी शुभेच्छा देतो. आणि पुढील वाटचालीस त्यांना अजून पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभाग असेल किंवा ऑल इंडिया बोर्ड असेल की चांगल्या पद्धतीने काम करावं आम्ही यांच्यासोबत आहे. औरंगाबादमध्ये ऑल इंडिया उल्मा बोर्ड यांच्या वतीने प्रचार आणि प्रसारासाठी या ठिकाणी काही नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. सदरील नियुक्ती देत असताना प्रकर्षाने या ठिकाणी ऑल इंडिया उल्मा बोर्डचे प्रांताध्यक्ष आदरणीय रविभाऊ खिल्लारे तसेच त्यांच्या सोबत उपस्थित असलेले सर्व ऑल इंडिया उल्मा बोर्डचे
राष्ट्रीय तसेच प्रदेशावरील पदाधिकारी यांची या ठिकाणी उपस्थिती आहे। या ठिकाणी आमचे कलीग, आमचे बंधू, आमचे अत्यंत जवळचे मित्र मिलिंदजी सोनपासारे साहेब यांची मराठवाड्याच्या अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती केली। प्रथम त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी भावी वाटचालीमध्ये ऑल इंडिया उलमा बोर्डची या ठिकाणी ध्येय धोरणं व कारकीर्द त्यांनी उज्ज्वल माथा करावा। त्यांनी सामाजिक जाणीवेतून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या ठिकाणी प्रश्न सोडवावेत। ऑल इंडिया उलमा बोर्डच्या माध्यमातून त्यांनी सामान्य जनतेचे प्रश्न हे रस्त्यावर उतरून विविध शासन दरबारी मांडावेत व त्यांना दिलेल्या जबाबदारी त्यांनी मराठवाडा अध्यक्ष ही पदाची जबाबदारी ते खंबीरपणे पेलवतील अशी मला तरी खात्री आहे। आणि त्याचबरोबर आमच्या सोनपासारे मॅडम अनुराधा सोनपासारे यांना सुद्धा या ठिकाणी आजच्या दिवशीच औरंगाबादच्या जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे। औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 52 दरवाजाचा जिल्हा हा औरंगजेबच्या नावाने ओळखला जातो। आजही ऐतिहासिक पार्श्वभूमी ही या ठिकाणी औरंगजेबाच्या कालखंडापासून चालत आलेली आहे। पानचक्की असेल, बीबी का मकबरा असेल, अनेक असे ऐतिहासिक या ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत, प्रेक्षणीय स्थळ आहेत। पर्यटनाच्या दृष्टीने औरंगाबाद जिल्ह्याचं नाव हे जगाच्या पाठीवर हे नाव मोठं आहे आणि म्हणून औरंगाबाद या विमानतळासाठी या ठिकाणी आम्ही तथागत भगवान गौतम बुद्ध असं नाव देण्यासाठी पूर्वीपासून प्रयत्न केलेले आहेत। आणि म्हणून ऑल इंडिया उलमा बोर्डच्या जिल्हा अध्यक्ष नवनियुक्त अनुराधा सोनपासारे मॅडम यांना सुद्धा मी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या सोबतच नवीन शहराध्यक्ष झालेल्या स्मिता मॅडम यांना सुद्धा शहराचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी त्यांना संधी आहे, तर त्यांनी सुद्धा ऑल इंडिया उलमा बोर्डच्या वतीने सामान्य जनांचे प्रश्न हे या ठिकाणी मांडावेत आणि ऑल इंडिया उलमा बोर्डच्या वतीने तिघांनाही आपलं नाव आणि पार्टीचं नाव मोठं करावं। त्यांना आम्ही एक बंधू म्हणून आणि एक सहकारी म्हणून आमचे मिलिंदजी सोनपासारे साहेब यांच्या नेतृत्वामध्ये मराठवाडा हा भक्कमपणे उभा राहील आणि त्यांच्या सल्ल्यासाठी महाराष्ट्राचे नेते रविभाऊ खिल्लारे हे सुद्धा भक्कमपणे त्यांच्या मराठवाडा जिल्ह्याच्या पाठीमागे असतीलच अशी या ठिकाणी खात्री देतो आणि सर्वांना या ठिकाणी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय भीम, जय बुद्ध।